ज्ञान वाढते आणि या ज्ञानाचे मंदिर आहे. या गेल्या महिन्यापासून आजपर्यंत आमच्याकडे 4 प्रशिक्षण पूर्ण झाली, 4 टप्पे पूर्ण झाले आणि त्यामध्ये आमच्या या ज्ञान मंदिरामध्ये जवळजवळ 250 शिक्षक तरी येऊन त्यांचे पदस्पर्श आमच्या या शाळेला लागले. त्याबद्दल सर्वांचेच मी धन्यवाद व्यक्त करते की या सगळ्यांनी आमच्या शाळेमध्ये जे भावना व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमची मुलंही तुमचं निरीक्षण करत होती, कोण काय ते कसे आहे ते कसे आहे, आमच्याशी ते चर्चा करायचे की ह्यांचे ना छान होतं, त्यांचे कसं सुंदर होतं, हे सगळे आमच्याशी त्या चर्चा करत असायचे. मुलंही आपणहून व्यक्त होत असतात, आपण त्यांना थोडंसं खुश केलं पाहिजे. हेच या आपल्या प्रशिक्षणातून आपल्याला मिळालेलं आहे. आता हेही आपण पुढे घेऊन जायचं आहे. या आपल्या या कारकिर्दीमध्ये आपण खूप प्रशिक्षण बघितलेली आहेत. आमच्या प्राथमिकला तर सतत चालूच असतात, परंतु आज हे असं प्रशिक्षण आहे की पहिलीपासून ते आज आपल्याला 12वी पर्यंतचे शिक्षक आहेत या सर्वांनाच प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी इन्क्लूड केलेलं होतं. पहिला 2 टप्पे होते, ते 2 टप्पे 1 ते 5चे आणि नंतरचे टप्पे आपले हे 6 ते 12साठी होते. आमचं एक प्राथमिक लोकांचं असं होतं की हायस्कूलचे शिक्षक कसे असे एक काटेकोरपणे असतात, ते या प्रशिक्षणाने मात्र आमचा तो गैरसमज पुसून टाकला की तेही आमच्यासारखेच व्यक्त होऊ शकतात. त्यांच्या अंगी असणारे कलागुण त्यांना व्यासपीठ मिळाल्यानंतर ते व्यक्त होतात. हे आज आम्हाला तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये जाणवलं. याच्या आधीही आम्ही अगोदरची बॅच होती त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अनुभव होतो कसे प्रशिक्षक आहेत, मार्गदर्शक कसे आहेत, ही सगळी माहिती आम्ही आतून घेत आलो होतो. त्यामुळे आम्हाला माहितीच होतं की या ठिकाणी असणारे प्रशिक्षण किंवा मार्गदर्शक हे खूप छान आहेत. त्याने आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे, मोटिवेट केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचे मी या माझ्या शाळेच्या वतीने आणि तुम्हा सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला या नांदगावचे श्री महापुरुष सेवा संघ याचे जे अध्यक्ष आहेत शेटे आणि इतर जे सदस्य आहेत त्यांनी हा जो हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला या ठिकाणी तुम्हा सर्वांचा सहवास अनुभवता आला आणि त्यासाठी त्यांचे मी खरोखरच आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि त्याचबरोबर आमच्या या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आहेत, त्या वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांचेही आमच्या या शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी माझा जो आज बर्थडे साजरा केला तो मी कधीही विसरणार नाही आणि असाच तो चिरकाल स्मरणात राहील. आणि कुमार सरांनी त्याची सगळी रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते मला कधीही बघता येईल. त्यामुळे कुमार सरांचे खरोखरच धन्यवाद आहे की असा बर्थडे माझा अगोदर कधी झाला नाही आणि ह्यापुढे होणार नाही इतकंच मला वाटतं. या पुढे आपण हे करूया, परंतु आज तरी माझा खूप छान सेलिब्रेशन केलं तुम्ही. माझ्या ध्यानीमनही नव्हतं की आणि बरं झालं माझं सेशन हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलं आणि तुम्ही सगळेजण मला या ठिकाणी माझ्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी मिळाला. सर्वांचे खूप धन्यवाद. या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील उपस्थितांचे मी आभार व्यक्त करते आणि माझे तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवते.